मॉर्निंग. तर काल होता पाडवा. सकाळी लवकर उठायचं होतं, पण नाही उठले कारण की झोपेत काय माहीत कसं काय माझ्या तोंडावरती एसीचं रिमोट पडलं आणि नाकच सुजून गेलेलं. मी उठले तोपर्यंत मम्मीची पूजा होऊन गेली होती. मग मी पण पटकन आवरलं. आम्ही सगळ्यांनी मिळून गुढी उभारली आणि पूजा केली. त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी आधीच टाकलाय. मग आईला पण विश करून, नमस्कार करून क्लिनिकला गेले आणि क्लिनिकलाही पूजा केली. 2 वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्याच दिवशी क्लिनिकचं ओपनिंग केलं होतं आणि बघता-बघता 2 वर्ष कसे गेले ते कळलंच नाही. 2 इयर्स ऑफ मेकिंग पीपल स्माईल अगेन. फील्स ग्रेट. नंतर पेशंट करून मी घरी गेले. मग आम्ही जेवलो, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग आम्ही सगळे निघालो फोन घ्यायला. फोन आम्हाला घ्यायचे तर 2च होते. पण ॲज एव्हरी इंडियन फॅमिली आम्ही पण सगळे गेलेलो. भरपूर वेळ, भरपूर फोन्स बघितले, सगळ्यांचे कॅमेरे पाहिले आणि मग फायनली जाऊन आंटींचा एक फोन फायनल केला. फोनचं अनबॉक्सिंग केलं, फोन घेतला आणि मग रिलायन्सवाल्यांना बाय बाय करून आम्ही गेलो युनिकॉर्नच्या स्टोअरला. कारण पप्पांसाठी आयफोन घ्यायचा होता. आणि काल सगळ्याच फोन आणि गाड्यांच्या दुकानांमध्ये एवढी गर्दी होती, असं वाटत होतं जणू ते फ्रीमध्येच देतायत सगळं. अर्धा तास वेट केल्यानंतर फायनली आमचं बिल झालं आणि पप्पांचा आयफोन आला. स्वतःसाठी पहिल्यांदा एवढी महाग गोष्ट घेतली होती त्यांनी. सो ही वॉज फीलिंग व्हेरी हॅपी अँड सो वॉज आय. हे सिरी. फोन सेटअप करून क्लिनिकला आले तर एक छोटं पेशंट माझी वाट बघत होतं. इतकी कॉपरेटिव्ह की पूर्ण ट्रीटमेंट शी वॉज जस्ट स्माइलिंग. नंतर क्लिनिकवरून घरी आले, जेवले अँड दिस इज हाऊ आय एंडेड माय डे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.